नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांचे आज उपवास असतील, वडाला पूजायची जाण्याची घाई असेल किंवा काही जणी घरीच पूजा करतात वडाची फांदी आणून, असं सगळ्या गोष्टी असतात. तर मग माझे दरवर्षीप्रमाणे माझाही उपवास आहे आणि मग आज माझीही थोडी लगबग आहे, कारण ऑफिसला जायचं आहे. ऑफिसच्या आधी पूजा करून घ्यायची आहे आणि मी घरी फांदी वगैरे आणून पूजा नाही करत, मी नेहमी वडाला जाऊनच पूजा करते. तर मग माझा तोच विचार आहे की घरातलं पटापट आवरून घेऊन मग वडाला जाऊन पूजा करू. मी उठले सकाळी, थोडं फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच भेंडी चिरून घेतली आहे. तुम्हाला पण दाखवते माझी सकाळची लगबग कशी असते ती. इकडे भेंडी चिरून घेतली आहे, कांदा कट करून घेतलाय आणि कढईत तेल टाकते. आता भाजी बनवते. माझा तर उपवास आहे, पण हे विशालसाठी आरविशसाठी बनवून ठेवलं. विशाल घरी येतात मग त्यांच्यासाठी भेंडीची भाजी चपात्या करून ठेवल्यात. सोबत थोडासा भात पण, म्हणजे खिचडी भात पण टाकून ठेवलं, म्हणजे आरविश खाऊ शकतो, म्हणजे नाश्ता आणि दुपारचं जेवण पण होऊन जाईल असं. आणि आता भांडी घासते. आता किचन साफ करून पटापट भांडी घासून घेते. तर मंडळी, माझी देवपूजा वगैरे सगळं करून झाले, देवांना आंघोळ वगैरे घातली सकाळ. आता माझं घरातलं तर सगळं आवरलेलं आहे, भांडी, मशीन, कपडे वगैरे सगळे आवरले आणि आता वाजलेत 8, 8:15 झालेत. आणि आता मी माझी तयारी करायला घेईल, कारण मला वडाला पूजा करून मग परत घरी यायचं आहे आणि मग परत ऑफिसला जायचं आहे, असं सगळं आहे. मला 10चा टायमिंग आहे ऑफिसला, 10ला पोहोचायचं आहे. म्हणजे आज नाही तर मी रोज 9:30लाच ऑफिसला पोहोचते, 9:30च्या आधीच पोहोचते रोज. पण आज मला 10पर्यंत मी सांगितलं की मी येईल म्हणून ऑफिसला असं. आणि आता साडी नेसते आणि तुम्हाला पण दाखवते. आणि हो, पूजेचा टायमिंग मला खरं तर मी पिंकीताईंना विचारलं होतं काल रात्री कॉल करून, तर त्यांनी मला सांगितलं की 8:30च्या नंतर 2 वाजेपर्यंत पूजा कधीही करू शकतो म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, चला 8:30च्या नंतर म्हणजे ऑफिसचं पण पॉसिबल होईल आणि पूजा पण आपली होऊन जाईल असा विचार केला. आणि आता चला तयारी करते आणि दाखवते तुम्हाला पण. तर मंडळी, तयारी माझी झालेली आहे. अवघं मला जास्त वेळ नाही मिळाला, पटापट आवरलं आणि आता पटकन पूजा करून घेईल. पूजेचं ताट तयार करायचं आहे मला, तर पटापट आवरते. ऑफिसला निघायचं, लेट होत आलाय खूप जास्त. आणि काय बोलू समजून घ्या. ठीक आहे, चला आवरते पटापट. तर मंडळी, आता पूजेची तयारी करून घेते. हा ब्लाऊज पीस घेतला आहे मी आणि हे गहू घेते त्याच्यावरती थोडे. आणि हा आंबा आहे आणि इकडे वाण तयार करून घेते. जांभूळ आहेत, त्याच्यानंतर करवंद आणि हा फणसाचे गरे, धागा लागेल. याला काय याचं नाव आवळा. तर या सगळ्या गोष्टी लागतात पूजेला, तर त्या घेतलेल्या आहेत मी. आता तुम्ही बघू शकता हे वाण. आणि ही ओटी आहे म्हणून हे ओटीचं सामान आहे. ओटीचं सामान घेते. याच्यामध्ये सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि हे जायफळ असं हे ओटीचं सामान घेतलंय. धागा आहे हा. आणि फुलं, ही फुलं घेतली आहेत. पेरू घेतली आहे.
मंडळी असं माझं ताट तयार झालंय. हे वाण घेतलंय, ओटी घेतली आहे, फुलं घेतलेत, हळदी कुंकवाची कुंरू घेतली आहे आणि अजून दिवा पेटवून घेते. आता अगरबत्ती आणि माझं वस्त्र राहिलेलं बनवायचं. वस्त्र बनवून घेते, विसरले होते तर पटपट आता वस्त्र बनवून घेते. हे रेडीमेड पण बाजारात मिळतं वस्त्र, पण मी काल माझ्याकडनं म्हणजे लक्षात नाही राहिलं घ्यायचं, असं झालं. तर आता बघू हे कसं होतंय. किती याचं झालं हे? 1 2 3 4 5 6 आणि हे 7 झालं तरी ओके. तर हे असं मी एकदम तुमच्या समोर एकदम घाईघाईमध्ये वस्त्र बनवलं, तुम्ही बघू शकता. हे आता वस्त्र पण ऍड करून घेतलं आहे आणि अशी माझी पूजेची ताट तयार झाली आहे. चला मग आता वडाला पूजेसाठी जाऊ आपण. तर मंडळी आमच्या एरियामधल्या सगळ्या बायका ज्या आहेत त्या सगळं मिळून आलेल्या आहेत वटाची पूजा करण्यासाठी. आणि जो टायमिंग सांगितलं 8:30 नंतर ना काही 8:30 ते 2 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तर सर्वच सवाशी मस्त छान छान तयारी करून गजरे असं सगळं मस्त तयारी करून आलेले आहेत आणि मी जस्ट आले. आणि आता तुमची पूजा झाली असेल? आम्हाला जायचं आहे. हो ना, अच्छा अच्छा ठीक आहे. चला मग वडाची पूजा झालेली आहे आणि वटपौर्णिमेची आपला सण असतो सगळा स्त्रियांचा आवडतीचा छान छान तयारी करायला मिळते. तर सकाळपासून
गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. वडाचं झाड किती मोठं आहे ते पण तुम्ही बघा. आणि माझ्या घरापासून खूप जवळ आहे, खूप म्हणजे खूप जास्त जवळ आहे. चला आता घरी जायचंय. आता हे जस्ट घरी आले आणि आमच्या ऑफिसमध्ये पण आज आहे ना पूजा आहे. पण मी ही साडी तरी नेसून नाही जाणार ऑफिसमध्ये, म्हणून मी माझा ड्रेस घालून जाणार आहे, सिंपल साधा. आणि आता थोडी फ्रेश होते आणि पटकन ऑफिसला निघते. तर मंडळी मला 15 मिनिटं ऑफिसला उशीर झालेला आहे आणि आता सिग्नलला आहे. सिग्नल पण का लागतात यार, अजून लेट होतो मला सिग्नल लागला पण चिडचिड होते. सिग्नल ओपन झाला ये आणि निघाले. आणि हो काही गोष्टींचा म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझे जे यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, त्यांना माझ्या काही कमेंट्सचं उत्तर नाही भेटत आहे. तर त्याच्यासाठी खरंच तुम्हाला सॉरी सांगेल, पण मला काही विषयांवरती बोलायचंच नाही आहे, म्हणून मग मी तो विषय टाळते. आणि मला माहिती आहे तुम्ही आरतीला पाहिलेलं आहे फर्स्ट डेपासून. तर विश्वास ठेवा की काही ते याचा अर्थ मी तुमच्याशी खोटं बोलेल वगैरे असं सगळं काही नाही आहे. पण एक लिमिट असतो प्रत्येक गोष्टी. खूप म्हणजे नाव मला पाठवत अक्षरशः माझ्या कमेंट सेक्शनमधल्या लोकांचे, त्यांचे खूप मला प्रश्न येतात काही गोष्टींबाबतीत. तर त्यांचं उत्तर सध्या मी नाही देते, तर समजून घ्या तुम्ही थोडंफार. आणि अजून म्हणाल तर मला माहिती आहे तुमचा माझ्यावर म्हणजे हे आपलं जे नातं आहे ते विश्वासावरती आहे आणि तेवढा विश्वास ठेवा तुम्ही पाहिलेल्या आरतीवरती. आणि अजून बस या व्यतिरिक्त जास्त काय बोलणार नाही. तर चला ऑफिसमध्ये लेट होत आहे आणि पटकन पोहोचायचं आहे. आणि कमेंटला ठीक आहे, चला मग ऑफिसमध्ये आता संध्याकाळीच भेटेल मी तुम्हाला. बाय. नाही, मी जस्ट ऑफिसमधनं घरी आले आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये होती पूजा. तर मग मी उशिरा पोहोचले, पण खूप कामं पेंडिंग होती तिकडे. पूजेची सगळी कामं बाकी होती. मग गेल्यावरती तिकडे पण माझी धावपळच झाली आज ऑफिसमध्ये. आणि काय नाही, सगळे मिळून करत होते, एवढं काही वाटलं नाही. मुलं होते पटापट काम करून घेतात असं. आणि बाकी आमचं फक्त पूजेचं वगैरे हेच सगळं बाकी होतं, अजून काही नाही. तर अशा प्रकारे मस्त आजचा माझा दिवस छान गेला. तर आता उपवास वगैरे सोडेल, तर पण व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काय झालं काय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.